त्यामुळं मी फारसं काही बोलत नाही. तर सर्वांचा मला वाटतं मी स्वागत करून आता आजच्या ह्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. सबका स्वागत है. विनयजी, आपल्याला सर्व भाषा वापरायला लागतील, म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्रजी. त्याचं कारण आम्ही हा जो व्हर्च्युअल बाप्पाचा उपक्रम केला, तर त्याला महाराष्ट्रातनच केवळ नव्हे, तर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात इथून सगळीकडून आम्हाला उत्तम रिस्पॉन्स मिळाला. त्याशिवाय साऊथ आफ्रिकेमधूनही आम्हाला 2 एंट्रीज या कॉम्पिटिशन मध्ये प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे आपण बोलताना मराठी, थोडा थोडा बीच में हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांचा वापर करावा असं मला वाटतं. सुरुवातीला मी सगळ्यांचं स्वागत आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे जे आपल्याला ह्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत, त्यांचा पहिल्यांदा मी परिचय करून देतो. डॉक्टर विनय सहस्रबुद्धे, ज्यांच्या बाबतीत म्हणता येईल की हे अस्सल भारतीय, संपूर्ण राष्ट्रभक्त आणि मनात कार्यकर्ता भाव सतत जागृत ठेवणारे, आजच्या राजकीय पटलावरील एक आश्वस्त करणारं व्यक्तिमत्व आहे असं म्हणायला हरकत नाही. विनयजी मनाने एक राष्ट्रवादी समाजसेवक, राज्यशास्त्राचे संशोधक, विद्यार्थी आणि उत्कृष्ट संसदपटू आहेत. डॉक्टर सहस्रबुद्धे यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण आणि राज्यशास्त्रात PhD दोन्हीही मुंबई विद्यापीठातून प्राप्त केलेलं आहे. वर्तमानात ते राज्यसभा म्हणजेच भारतीय संसदेचं जे उच्च सभागृह आहे त्याचे सदस्य असून जुलै 2016 पासून डॉक्टर विनय सहस्रबुद्धे हे इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स ICCR या आस्थापनाचे अध्यक्ष आहेत. याशिवाय डॉक्टर सहस्रबुद्धे सध्या मानव संसाधन विकास संबंधी जी एक संसदीय स्थायी समिती आहे त्याचे अध्यक्षही आहेत. खरं पाहता आजच्या या संगणक युगामध्ये एखाद्या इतक्या बहुश्रुत व्यक्तीबद्दल औपचारिक ओळख प्राप्त करून देणं हे काही फारसं संयुक्तिक राहिलेलं नाही, कारण यासाठी आज अनेक समाज माध्यमं, मग ते गुगल असो, फेसबुक असो, ही सर्व हात जोडून सदैव उपस्थित आहेत. त्यामुळंच ऐकू येतंय ना? माझ्या इथे काहीतरी गडबड झाल्यागत मला वाटतंय. येते ऐकू येते. त्यामुळेच विनयजींचा खरा आणि थोडक्यात परिचय करून द्यायचा असं म्हटलं तर मी एवढंच म्हणेन की आमच्या छोट्या मोठ्या उपक्रमांना आपल्या नावाला साजेशा भाव आणि उत्कटतेनं त्यांची सदैव सदिच्छा आमच्या पाठीशी असते. आणि आजच्या ह्या गणपतीच्या निमित्तानं आम्ही एक आगळ्या वेगळ्या ठरवलेल्या कार्यक्रमाचं एक छोट्याशा बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी त्यांच्या सर्व व्यस्त उपक्रमांमधून वेळ काढला आणि इथं ते अतिथी म्हणून आम्हाला लाभले. त्यामुळे त्यांचं या कार्यक्रमात मी सर्वप्रथम आमच्या टीम तर्फे स्वागत करतो. आणि यानंतर आमच्या या टीमचे ज्येष्ठ सदस्य, खरं म्हणजे ज्यांच्या कल्पनेमुळं आणि ज्यांच्या प्रत्यक्ष कृतीमुळं ही सगळी, ज्याला आपण स्क्रॅच नावाचे जे प्लॅटफॉर्म आहे, प्रोग्रामिंग प्लॅटफॉर्म, याची ही सगळी चळवळ सुरू झाली, तो आमचा ज्येष्ठ सदस्य आणि माझा मित्र अभय जोशी याला या कार्यक्रमाचं पहिल्या टप्प्यामध्ये प्रास्ताविक आणि त्यानंतर या स्पर्धेमधील काही उत्तम प्रकल्पांचं प्रक्षेपण त्यांनी करावं अशी विनंती करतो. त्यामुळं याच्या पुढचा जो टप्पा आहे तो अभयनी सुरू करावा असा मी त्याला विनंती करतो. अभय जोशी. नमस्कार मंडळी. थँक्यू श्रीकांत. सर्वप्रथम गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. सो माझं प्रेझेंटेशन बरंच इंग्लिश मध्ये आहे, सो आय विल स्पीक इन इंग्लिश प्रायमरीली. अदनमधनं मराठी टाकेन मी, पण माझं मेनली आय विल बी टॉकिंग इन इंग्लिश. सो ऑनरेबल विनयजी सहस्रबुद्धे, judges and sponsors of this competition, and friends. So as you might know, today is the final step of virtual Bappa competition that you have been participating for last, I think, more than a month. I'm going to tell you why we took this trouble. Why did we undertake this beautiful project? What was the purpose? And
And you will soon see that we had a short-term objective and a long-term objective in mind. So I'm going to share my PowerPoint presentation with you, so you can read, what I'm thinking while I talk. Okay, let's see. Where is my share screen? Now, this is one topic, about which I can talk for hours and hours. But don't worry, today I'll try to finish in 10 minutes. But if anybody is interested in knowing more about this, I'm available anytime. This is one of my core missions of life, the last several years. Today, I'll just try to finish it in 10 or so minutes. Okay, so why all this trouble? Now, as you know, we were all stuck at home because of, thanks to COVID-19. We were not able to, celebrate Ganpati festival as we normally do. So we thought about this competition as a fun replacement for a public Ganpati festival, right? So that's one reason. But more importantly, we wanted to use this opportunity to introduce the children the world of computer programming. Okay, that was a hidden purpose. That was really the main purpose. So you might ask, why learn programming? What is the big deal about learning programming? Now, there are two ways you can engage with the computer, as a user or as a programmer. When you become a user, you become a creator. I'm sorry, when you become a programmer, you become a creator. Whereas when you are a user, you are simply consuming software programs written by someone else. So as a creator, as a programmer, you have this direct communication link with the brain of the computer, the CPU, right? And so you are developing a long-term, lifelong friendship with this most powerful tool. And as you know, man, like all of us, we have been inventing tools right from our cave days, right? And every tool is interesting. It has helped us make progress. It has helped humanity in many different ways. But if you think about it, computer is probably the most powerful tool ever invented by man, right? So programming lets you build this friendship with this powerful tool, and your perspective becomes becomes of a creator, and you can create magic. You can become a wizard. Now, interestingly, when you do programming, you also get a chance to apply your knowledge of other fields. For example, when you are creating animation or writing a game, right? You have to use some arithmetic, some mathematics, or maybe some rules of physics, mechanics. So programming provides this purpose for learning mathematics, for learning physics, and that can help you, follow up that interest to learn more about mathematics, to learn more about physics. So programming then becomes a medium for learning. It's not only a medium to create programs, but also a medium for learning interesting subjects like mathematics and physics and languages and so on. When you write a program, you are actually using a type of thinking which is commonly called as computational thinking or algorithmic thinking, right? You are using algorithms, and it is different than the way we humans think. For example, when I'm told to do a bunch of things by my parents, they give me a list of things, right? Do laundry, buy this grocery, and so on. Now, as a human, I'm going to look at that list and just, depending on my mood or how I feel about it, I may do some things, I may not do some things, or I may change the sequence, but a program runs differently, right? A computer works differently. So this thinking is called computational thinking. So you get used to this new kind of thinking to solve problems. And believe it or not, that kind of thinking works very well for certain kind of problems, okay? So children, when they learn computational thinking, when they learn programming, they have this another way of thinking, which can be used in real life. And then we talk about soft skills, right? Soft skills are basically non-technical skills, which can be useful in life in general. For example, confidence. So when you write a program, you have to deal with complexity, right? A game may look simple for someone who is playing the game,
Like for example, snakes and ladders, Sapshidi, looks simple. But to write a program for Sapshidi is not easy. It is complex. So when you write a program to do Sapshidi, you build this confidence. Hey, I can deal with complexity, right? And that confidence can be used in life. Persistence. Programs never work the first time, right? So I'm sure all the kids who are present today, they know that. So you have to be persistent. Why doesn't this work? Why is this particular feature not working? So the habit of working till you succeed gets built into you when you do programming. Troubleshooting, the same thing, right? They're related. So when there's a problem, how do you find out the problem? The detective work. So finding a bug in a program is like a detective work. You have to kind of, look around in different ways and try to figure out what the problem is. And finally, contrary to what you might think, programmers actually have to communicate and collaborate. So they don't work in cubicles alone. They actually have to share ideas, they have to share code, and they design together. So this skill to communicate and collaborate gets built when you do programming projects. So this is my conclusion. The conclusion is when we teach our children computer programming, we are creating the next generation of creators and innovators because of whatever I showed you just now. And like I said, I can go keep talking about this forever, but I'm going to make it short because we don't have a lot of time. And believe it or not, programming is not only for children, it's for everybody. It is a challenging and nourishing activity for the brain, like chess, right? Playing chess. Something that Lord Ganesh would recommend for everyone. Okay. Now, one question some of you might have is, today if you look around, we have these big companies called Infosys and Wipro and so on. And so we have thousands of programmers. So why don't we see a revolution of creativity, a renaissance of creativity and innovation? Why don't we see, Steve Jobs and so on in India? So the point is, it depends on how you learn programming, right? So how you learn programming also matters. The way we are teaching programming today is to create, people for the service industry. They're not creating people for creativity. So here are some factors that are important in how you learn programming. For example, start early. As you guys know, curiosity and creativity are the highest when you are young. It diminishes as you get older, unfortunately. Start properly. How you start programming, which language you use matters a lot. I mean, for example, I started my programming with something called C, a very horrible language to start your programming career with. I mean, luckily, it didn't hurt me. But today, kids are lucky. They can start with something like Scratch, which is designed for creative computing, designed for learning computer science. Active learning. We need to teach our children, not teach, we need to let them do their own work and teach them theory only when necessary. We have to come away from this mindset of curriculum-based teaching. So programming is about, you let the kids do programming and you help them. You show them the concepts only when necessary. So the curriculum is only a guidance, a guideline. And, focus on projects and so forth. So in this whole process, the teacher becomes a facilitator, an assistant debugger. When there's a problem, he or she will say, oh, let me see what the problem is and try to figure out what the bug might be. So the people who started this, who kind of worked on this competition, we plan to continue working together. And this is how we can contribute and we plan to contribute. For one, we would like to create learning material for anyone who's interested in learning programming. We have been doing it already. We already have a bunch of books on Scratch and some other languages. We'll keep doing that. So learning material, books, project ideas, videos, and so on. Will help schools. If any school is interested in implementing a programming curriculum or a course, we will be happy to help them. Or parents with the teaching process. We will also conduct programming workshops. So if there are kids interested in, learning specific ideas about programming, maybe advanced programming, we'll be happy to conduct programming workshops online. And finally, just like we did this virtual BAPA competition, we plan to have more such competitions, events with interesting themes. Some of them may be cultural, some of them may be socio-economic, some of them may be about how India can progress in certain ways and so forth. And we will share this PowerPoint with you
So any of you who wants to continue keeping in touch with us, we're going to have a Facebook page, a new website very soon. So we're going to work under the name called Active Catalyst, because we want to be the catalyst in the learning process. That's why we took the name Active Catalyst. So all these contacts you can use to keep in touch with us. All right, so that's about why we made all these kids suffer through programming projects. I hope they are now more interested in programming than before, and I hope more kids take up programming and learn programming. Now, what I want to do now, next few minutes, is actually show you, because I'm sure Vinayji and some others may be interested in looking at what is this Scratch all about. What can kids do in Scratch? So I want to show you a couple of sample programs to demonstrate the power of Scratch programming. Okay, so is the sound and everything clear, Rajiv? Yeah. Yes, everything clear. Okay, good. I'm going to share my screen one more time. आणि अभय आता जे प्रोजेक्ट दाखवणार आहे ते प्रत्यक्ष ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या मुलांनी केलेले आहे. निराकार ओंकार निर्गुण रूप गणेशा तुझे रूप तेजस्वरूप तुझ्या आरतीला नभी लक्ष दीप कसे सांग वर्णू तुझे विश्वरूप. ताई काय ग हे, ह्या ऑनलाईन गणेशोत्सवात मला अजिबात मज्जाच येत नाही. 2 वर्षांपूर्वी आपण किती मज्जा करायचो, वाजत गाजत गणपती बाप्पा आणायचो. 10 दिवस नुसती मज्जाच मज्जा. गणपती विसर्जन म्हणजे तर नुसती धम्माल. पण आता या कोरोनाने फारच वाईट. थांबिनू, उलट या कोरोनाने आपल्याला अंतर्मुख व्हायला प्रवृत्त केलं आहे व वास्तवतेचं भान सुद्धा आणून दिलं आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो मुख्य उद्देशच आपण विसरलो आहोत. नुसतं डीजेवर नाचणं, दंगामस्ती करणं म्हणजे गणेशोत्सव नाही ग, तर विविध जाती धर्माचे लोक भेदभाव विसरून एकत्र आले पाहिजेत. त्यांच्यात मैत्री वाढली पाहिजे, तरच राष्ट्रीय ऐक्य निर्माण होऊन देशाची प्रगती होईल. एवढंच नाही तर मीनू, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांमध्ये सुद्धा आपल्याला देव दिसला पाहिजे. हो खरंच ग ताई, मी तर असा कधी विचारच केला नाही. अगं मीनू, आजकाल तर गणपती विसर्जनाची मिरवणूक सुद्धा 2-2 दिवस चालते. ह्या सगळ्या गदारोळात केवढं पाण्याचं, हवेचं, ध्वनीचं प्रदूषण होतं. आणि ताई, आपण जर अंकुर गणेशाची प्रतिष्ठापना केली आणि तिचे घरीच बागेत किंवा कुंडीत विसर्जन केले तर पर्यावरणाचं सुद्धा रक्षण होईल की नाही ग? आणि आता आपल्याला या कोरोना काळात ऑक्सिजनचं सुद्धा महत्व पटलंयच की. हो ग ताई, तू सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मी लक्षात ठेवीन आणि माझ्या मैत्रिणींना सुद्धा सांगेन. व्हेरी गुड मीनू. चल तर मग तू आणि तुम्ही पण सगळेजण गणपती बाप्पाचं बी हे अक्षर दाबा बरं. आता मी बी प्रेस केलं की पुढे प्रोग्राम कंटिन्यू होईल. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. So this was an interesting animation, and as you saw, you kind of start the program. It takes you through a story, and I hope you saw that there was animation and people changing their facial expressions, images moving around. So it is not easy to create such a program. It requires a lot of creative thinking, some planning, logical arrangement. That was one example. Let me show you another example, which is a game now. Okay, it's not a story. It's an interesting game. Now let me tell you 2 things. One is, it's one thing to create a game, and quite another to play the game. So I'm not good at playing games. So
I will not be able to show you all the features, but hopefully you can see the power of the game. Okay, let's see where the game is. Okay. So this is a main screen, and when I click on the start button, the green flag, the game will begin. It comes up, and click on the start button. And as you can see, the nice animation, when I move my mouse, the background moves slightly. Very interesting, additional feature that they have made. Let's click on start. One day Ganesha noticed Mushika was unwell. On asking, he found out Mushika had COVID-19. Okay, so let's see what happens next. Space key to continue. So press space bar to continue. So you can see games or some animations are interactive. So interactivity is one powerful feature in programming. Where you don't just sit back and watch like a video, you can actually interact with the program and change its course of operation. So Ganesha set out to find out the 2 herbs that could cure Mushika from COVID. You have to help him. So now the game begins, right? Using the arrow keys or WASD keys, you move Ganesha, left arrow, right arrow. If there are directions, you can go down from here, go up. And I have this little arrow I can use to kill the COVID virus. So let's see. Yes, I was able to kill one of the viruses. I think the game expects me to do this like 20 times. So I'm not going to do that. But that kind of shows you the feature of the game. So go down again, click this arrow one more time. Maybe try on this other virus. That didn't work. So there is some expertise required to aim properly and also try to jump and go up there, right? If I make a mistake, for example, if I come down here and jump into this red thing, the game is over. It's not over, but basically I'm not allowed to go there. So I might lose some points. This is the game. Let's go back. And he also has made some mini games. For example, there is a collect the laddu game. So I can play the collect the laddu game. Basically, collect the laddu in a vessel. Laddu will fall from a random place and be alert and move exactly when the laddu comes. Okay. Interesting game. There's another game called Corona Shooter, where I have to kind of shoot coronas. Stop the game now. So that was a game, as you can see. Sorry? You can't reduce नाही अभय, नाही काही नाही. तुझं पूर्ण झालं असलं तर मी पुढच्या भागाकडे जाणार. Oh, so I'm almost done. So I wanted to show you 2 examples. One was animation, and the other was the game. So Scratch has this capability to create all kinds of things, not just games, but you can create puzzles, interactive quizzes, science experiments. You just think about it. It's basically your creativity is the only limitation. So that was the main purpose of this competition, to encourage kids to take up programming. And we plan to do that. We plan to continue encouraging and promoting this idea. So with that, I will wrap up my presentation and I'll give it back to Shrikant. Thank you very much for listening. धन्यवाद अभय.
त्यामुळं अभयनी त्याच्या प्रास्ताविकामध्ये एकूण हा सगळा विचार आमच्या मनामध्ये का आला आणि ही स्पर्धा आम्ही का आयोजित केली, की ज्या कारणामुळे ह्या वयोगटातल्या विशेष करून प्राथमिक आणि माध्यमिक वयोगटातल्या मुलांना कॉम्प्युटरची नीट ओळख व्हावी, कॉम्प्युटरचं मर्म जे प्रोग्रामिंग आहे, कोडिंग आहे, त्याची व्यवस्थित ओळख व्हावी ही याच्या मागची खरं म्हणजे संकल्पना आहे. आणि या स्पर्धेपासून अभयनी जसं त्याच्या प्रास्ताविकात मांडलं तशी आम्ही सुरुवात करतो आहोत. आणि लॉंग टर्म हँड होल्डिंग हा आमचा उद्देश आहे. त्यामुळे संस्था, विद्यार्थी, पालक या सगळ्यांच्या बरोबर लॉंग टर्म रिलेशन्स निर्माण करावीत अशी आमची कल्पना आहे. यानंतर आमच्या ह्या टीम मधला सर्वात तरुण आणि बहुआयामी असं ज्याला म्हणता येईल, ज्याची बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्ध झालेली आहे, अशा राजीव तेरवाडकरला मी विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेचं परीक्षण ज्या परीक्षकांनी केलं त्यांच्यापैकी एका परीक्षकांचं प्रातिनिधिक मनोगत इथं प्रक्षेपित करावं. राजीव, कृपया तू एका परीक्षकांचं मनोगत प्रक्षेपित करावंस. येस, ओके. दिसतंय सगळ्यांना? हो हो, दिसतंय. Good evening, everyone. First of all, I take this opportunity to appreciate and congratulate all our young participants. Everyone really did a fantastic job. I am so amazed by the creative stories and the games they have developed for this. Believe me, it was very challenging and tough to select only for the next rounds. Although very clear and detailed criteria were set for evaluation. Actually, the concept of competition was very unique and thoughtful for Bapa's celebration in this pandemic. What an excellent way to harness the creativity and coding skills of our young generation on the Scratch platform. I personally appreciate this initiative, which improves creativity and thinking while staying true to our culture and tradition. Of course, all credit goes to Abhay sir, Rajiv ji and Shrikant ji. The virtual nature of the competition allowed showcasing of the enormous talent of our emerging generation to a much wider audience. Sitting in Bangkok, you really miss Pune, especially in our Ganesh festival days. But this year was special. I feel so blessed that Lord Ganesha and Abhay sir's team allowed me this excellent opportunity to become a judge for this wonderful competition and participate in Bappa's virtual celebration. I really cannot thank them enough. Once again, kudos to the organization team for this unique celebration and to our young participants for making this event successful. Ganpati Bappa Moria. गणपती बाप्पा मोरया. बरोबर. त्यामुळं आपण सगळ्यांनी पाहिलंच की एकूण ही छोटीशी जरी वाटणारी स्पर्धा असली तरी किती जणांनी आम्हाला खरं म्हणजे ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये मदत केलेली आहे. त्यामुळे काही जणांनी आम्हाला प्रत्यक्ष आर्थिक पाठिंबा दिला, काही जणांनी याच्या परीक्षणाची जबाबदारी स्वीकारली. अशा अनेक जणांचा हातभार लागल्यामुळं आम्ही हा एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग यशस्वी करण्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आजपर्यंत इथे पोहोचलेला आहे. धन्यवाद राजीव. यानंतर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली एक विद्यार्थिनी, जिचा आता आपण तिनं तयार केलेला प्रोजेक्टही बघितला, ती आपल्या भावना व्यक्त करणार आहे असा तिचा मला फोन आला. तिचं नाव आहे आरोही बेलन. आरोही, तू आहेस का याच्या जॉईन झाली आहेस का? आरोही बेलन जॉईन झाली आहे का? मला फोन आला होता. हो, झाली आहे. तिला अनम्यूट करायला लागेल. आरोहीला अनम्यूट करायला लागेल. एक मिनिट. आपण जो 2 प्रोजेक्ट बघितले त्यातला पहिला प्रोजेक्ट हा आरोहीनं बनवलेला होता. तिचा मला फोन आला होता की मला 1-2 मिनिटं बोलायचंय. त्यामुळे जसं परीक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तशा प्रत्यक्ष स्पर्धकाच्या भावना काय आहेत ते आपण आता ऐकूया.
आरोही तू अनम्यूट करू शकतेस तुला. येस सर, आरोही येस. आरोही तू बोलू शकतेस. 1-2 मिनिटात तुझी भावना व्यक्त कर. हो हो. उपस्थित सर्व आदरणीय मान्यवरांना माझा मनपूर्वक नमस्कार. मी आरोही देवेंद्र बेलन, श्रीमती रज चव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूल नाशिक येथे इयत्ता 10वीत शिकते. मी व्हर्च्युअल बाप्पा ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या सर्व टीमचे अगदी मनापासून आभार मानते, कारण की आपण सर्वांनी आमच्यासाठी एका आगळ्या वेगळ्या क्रिएटिव्हिटीला वाव देणाऱ्या स्पर्धेचं आयोजन केलं आणि एक नवीन प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिला, की ज्यामुळे गणेशोत्सवाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन आम्हाला मिळाला आणि हा नवा दृष्टिकोन आम्ही आयुष्यभर स्मरणात ठेवू आणि अंमलातही आणू. थँक्स अ लॉट व्हर्च्युअल बाप्पा. ॲनिमेटेड मूवी बनवण्याचं हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी आणि व्हर्च्युअल बाप्पा ह्या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ज्यांनी आम्हाला मोटिवेट केलं अशा आमच्या अत्यंत लाडक्या आणि आदरणीय सौ संगीता महाजन मॅडम यांचे विशेष आभार. महाजन मॅडमनी आम्हाला अत्यंत कमी वेळात हे नवीन फील्ड इंट्रोड्यूस केलं आणि बहुमूल्य असं मार्गदर्शन सुद्धा केलं. ही 2.5 मिनिटांची ॲनिमेटेड मूवी बनवताना मला खूपच मज्जा आली. ही मूवी बनवताना मी क्षणोक्षणी प्रत्येक वेळी ॲनिमेटेड कार्टून्स बनवणाऱ्यांना सलाम करत होते. रिअली हॅट्स ऑफ टू देम. कारण स्प्राईटचा साधा हात हलवायचा किंवा डोळ्यांना मुवमेंट द्यायची तरी सुद्धा किती कमांड्स द्याव्या लागतात आणि किती विचार करावा लागतो हे मला तेव्हा समजले. पुनश्च एकदा व्हर्च्युअल बाप्पाच्या सर्व टीमचे आणि संयोजकांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. कौतुक आरोही, तुझं अगदी मनापासून कौतुक, कारण तू खूप सुंदर तुझा प्रोजेक्ट केलेला होता. विनयजी, या संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्ही ही स्पर्धा घोषित केल्यानंतर काही शाळांनी इतका जबरदस्त याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला की त्या शाळांनी शिक्षकांची वर्कशॉप्स घेतली की आपल्याला या व्हर्च्युअल बाप्पा स्पर्धेमध्ये आपल्या मुलांना जर पाठवायचं असेल तर त्यांना कशा पद्धतीने आपल्याला गायडन्स केला पाहिजे यासाठी त्यांनी शिक्षकांची वर्कशॉप्स घेतली. नाशिकच्या शाळा यामध्ये सर्वात अग्रगण्य राहिल्या. आणि आणखी एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे नाशिक, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमधून, ठाणे, मुंबई इथून तर आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळालाच, पण ज्या शाळेमध्ये विनयजी आपण आला होता त्या कुरुंदवाडच्या शाळेमधून सुद्धा आम्हाला जवळजवळ 85 स्पर्धक याच्यामध्ये सहभागी करण्याची यावेळेला संधी मिळाली. त्यामुळे इतक्या छोट्या गावामधून सुद्धा त्या लोकांनी इंटरेस्ट घेतला. त्यामुळे हे प्रोग्रामिंगची ओळख ही योग्य वयामध्ये करून देणं हे किती आवश्यक आहे हे आमच्या लक्षात आलं आणि ते प्रत्यक्षात ह्या स्पर्धेच्या निमित्तानं सिद्ध झालं असं म्हणायला हरकत नाही. पुढच्या टप्प्यामध्ये जाताना असं म्हणायला लागेल की आम्ही ही स्पर्धा घ्यायची हे सगळं निश्चित केलं. आमच्या अनेक मीटिंग होत होत्या, काय काय याच्यामध्ये करता येईल, शाळांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचता येईल, अशा विविध कल्पना आम्ही लढवत होतो. पण हे सगळं वास्तवात उतरवण्यासाठी ज्याचं खरं म्हणजे सगळ्यात मोठं अडचण नेहमी असते ती म्हणजे व्हिटॅमिन एम. यासाठी आपल्याला पैशाचं पाठबळ हवं असा आमच्या समोर जो प्रश्न होता. त्यासाठी खरं म्हणजे प्रायोजक कोण असू शकतात यासाठी आमचा विचार झाला आणि आम्ही खरं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा विनंती केली ते आयवर्क टेकच्या संजीव देव यांना आणि त्यांच्या सहकार्यांनी, आणि त्यांनी त्याच्यावर विचार करून ताबडतोब आम्हाला सांगितलं की आम्ही यासाठी स्पॉन्सरशिप द्यायसाठी तयार आहे. मी आयवर्क टेकच्या संजीव देव यांना विनंती करतो की त्यांनी ही स्पर्धा स्पॉन्सर करताना काय विचार केला होता आणि याच्यातून नक्की काय सिद्ध होईल किंवा आणखी काय करता येईल याच्याबद्दल त्यांचा मनोगत 2 ते 5 मिनिटांमध्ये मांडावं. संजीव देव सर. संजीवजींना पण आपल्याला अनम्यूट करायला लागेल. नमस्कार विनयजी, नमस्कार. श्रीकांत आणि अभय यांची आणि माझी ओळख बऱ्याच दिवसापासून आहे आणि त्यांचं कम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये शिकवण्याच्या बद्दलचं जे इंटरेस्ट आहे किंवा त्यांना पहिल्यापासून एम्पथी म्हणतो आपण की हे करायचंच आहे आपल्याला इथल्या मुलांसाठी, ते मला नेहमी माहिती होतं. तेव्हा जेव्हा मला फोन आला तेव्हा सगळ्यात ते म्हणाले महत्वाचं नाही, मला वाटतं सगळ्यात सोपं काम जे आहे ते मी करायचं ठरवलं आणि मी म्हणाले की आय कॅन स्पॉन्सर दिस. सो मला खूपच आनंद होतोय की इतकं मोठं काम दिसायला जरी श्रीकांत म्हणाले छोटंसं वाटलं प्रोजेक्ट, तरी त्याच्या मागे अनेक जणांची कष्ट आहेत, अनेक प्लॅनिंग आहे आणि तुम्ही मुलांनी ह्याच्यामध्ये भाग घेऊन ते खरोखर सक्सेसफुल केलंय.
अभयनी जी प्रोजेक्ट्स दाखवली ते पाहून मला खूप बरं वाटलं. आणि इतकं त्यांनी ते प्रोजेक्ट त्याच्या प्रेझेंटेशन मध्ये छान कव्हर केलं की कशासाठी हा उपक्रम त्यांनी हाती घेतला. मला त्यात एकच गोष्ट थोडी ऍड करावीशी वाटते की क्रिएटर्स आणि इनोव्हेटर्स तयार करण्याचा जो तो म्हणाला ते मला अतिशय योग्य वाटलं. आम्ही प्रोग्रामिंग जवळजवळ मागची 35-40 वर्षापासून करतोय. आणि आता जी तुम्हाला एन्व्हायरमेंट अवेलेबल आहे, क्रिएटिव्ह एन्व्हायरमेंट अवेलेबल आहे, त्याच्या इन ऍडिशन टू दिस मला असं वाटतं की आपल्याला बाकी पण कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट अशा दृष्टीने आहे की पूर्वी असं होतं की अमेरिका किंवा सॅन फ्रान्सिस्को ज्या एरियामध्ये बरेचसं इनोव्हेशन आपल्याला झालेलं दिसतं आता, तिथे बिसाइड्स व्हेरी ब्राईट स्टुडंट्स लाईक यू, तिथली गव्हर्नमेंट किंवा तिथली इकोसिस्टीम जी होती ती सुद्धा त्यांना पूरक होती. त्यामुळे एखादा स्टीव्ह जॉब किंवा एखादा बिल गेट्स जर कुठल्या कंपनीकडे गेला आणि एखादं आयडिया घेऊन गेला तर तिथे त्यांना सपोर्ट करणारी यंत्रणा होती. आणि मला असं वाटतं की भारतात ती यंत्रणा आता सुरू झालेली आहे. आणि तुम्ही पाहत असाल की खूप आपली यंग मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कंपन्या सुरू करतायत आणि त्यांना मोठ्या तऱ्हेने फंडिंग मिळून त्या आपल्या आयडियाज आणि आपल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही सुद्धा सर्वांनी अतिशय छान ह्या स्पर्धेत भाग घेऊन काम केलेलं आहे आणि असंच पुढे करत राहा. सर्वांना शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद संजीवजी. तर जसं संजीवजींनी आम्हाला लगेचच पाठबळ देण्याचं कबूल केलं, तसंच लीड नाऊ जे आमचे अर्जित मलिक आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला या स्पर्धेसाठी व्हिटॅमिन एमचं म्हणजेच स्पॉन्सरशिपचं पाठबळ दिलं. तर आमचा सगळा उद्दिष्ट समजावून घेतला. त्यामुळे मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनीही त्यांची भावना 2 ते 5 मिनिटांमध्ये व्यक्त करावी. लीड नाऊचे अर्जित मलिक. अभय त्यांना पण प्लीज अनम्यूट कर. लीड नाऊ रोबोटिक्स नावाने आहे. लीड नाऊ रोबोटिक्स. हा, अर्जित जी आपण कृपया. Hi, thank you everyone. To start with, Honorable Mr. Sahasrabudhe, the Virtual Bappa team, judges and all the participants who made this amazing event happen. So on behalf of my team at Lead Now Robotics, I would like to thank the Virtual Bappa team for the opportunity that they gave us to, associate with this great event. About the event, I absolutely loved the fact that there was no set problem statement that was given to the students. So they were allowed to, express themselves freely using Scratch. I know that would have made the job of the judges very difficult because they had to sort of go through all projects, not just judge the code, but also judge the intent that was coming through the projects. A great effort put together by the students and the whole team of Virtual Bappa. The response that came through for the event really speaks of the spirit of what we call as Generation Z, which is your generation, the students who are sort of attending the event and have participated in this event. And I really want to congratulate you all, not just for what you've done through your projects in the event, but also for how amazingly you guys have adapted to the changes that COVID-19 has brought to our lives. How you were able to, carry on for 1.5 years, staying away from school, working tirelessly, with your teachers online. It's an amazing, adaptability that you all have shown over these years. At Lead Now Robotics, we really believe that your generation is not just a generation who we can call students, but you guys are all creators, inventors, because today you guys have access to technology in a way that you can create from day one. While you are learning your maths, while you are learning your science, you can be an active part of creating with those things that you're learning. And technologies like Scratch, robotics, drone, app development, ML/AI, whatever is coming about, these are all mediums. These are all mediums for you guys to really develop skills that would matter when you guys grow up, and this world will probably be shaped by you all. And those skills, like
Abhay mentioned earlier are really not, a lot of technology or a lot of, um, uh, skills that we look at acquiring traditionally, but these are really critical thinking and innovation, solving problems, leadership, flexibility in your thought process, being able to work with people, perseverance, to have the patience to last through many iterations of an effort that you're putting through, and wait till you get the result that you want to. So these technologies have been made available to you in such a way through mediums like Scratch that you can become a part of creative processes right from day one, as in when you are sort of growing up. And I was just amazed looking at some of the projects that Abhay showed us today. And cheers to everybody who was a part of this event. It was an honor associating with the event. So to all the kids, keep learning, keep creating. Thank you. थँक्यू अर्जितजी, संजीवजी दोघांनाही मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. आणि तुम्ही आता खरं म्हणजे आमच्या टीम मध्ये सामील झाला आहात असं मी समजतो. त्यामुळे आता आमच्या टीमची संख्या 3 वरून 5 झाली. त्याच्या पुढचे जे आपण प्रोजेक्ट करू ते आपण सगळे मिळून विचार करूया आणि करूया असं मला वाटतं. आता यानंतर सगळ्यात महत्वाचं की आम्हाला प्रेरणा देणारे जे विनयजी आहेत की जे आम्हाला अशा वेगवेगळ्या स्पर्धांसाठी काय आणि कार्यक्रमांसाठी कायमच उपलब्ध असतात, तर त्यांना मी आता विनंती करतो की आम्ही हा जो छोटासा प्रयास केला आहे त्याच्याबद्दल तुम्ही आता हे सगळं ऐकलं पाहिलं, तर तुमचे विचार आता तुम्ही इथे मांडावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो. विनयजी सहस्रबुद्धे, त्यांना अनम्यूट करा. येस. धन्यवाद श्रीकांतजी. त्याचबरोबर या कार्यक्रमात ज्यांनी प्रमुख भूमिका बजावली असे अभय जोशी, संजीव राव, त्याचबरोबर राजीव तिरवाडकर आणि अन्य सर्व या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहभागी झालेली मंडळी आणि कार्यक्रमात एक प्रकारे स्पर्धक म्हणून ज्यांनी भाग घेतला असे सर्व लहान थोर मित्र, सर्वांना मी सुरुवातीला नमस्कार करतो. आणि या कार्यक्रमामध्ये आपण मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल आयोजकांचे आभारही मानतो. जवळजवळ पाऊण एक तास मी हा एक नवीन उपक्रम समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मला असं वाटतं की कोरोनाच्या काळामध्ये ज्याला आपदा को अवसर में परिवर्तित करना असं आपण हिंदीमध्ये म्हणू, तसं हे जे वेगळ्या प्रकारचं विचित्र पद्धतीचं संकट होतं त्या संकटाचं संधीमध्ये रूपांतर करून व्हर्च्युअल बाप्पा या मार्गाने आपण गणपतीची पूजा अर्चाही करू शकतो आणि गणेशोत्सव खऱ्या अर्थाने क्रिएटिव्हली साजरा करू शकतो. याचं एक प्रत्यंतर आपल्या सगळ्यांच्या या प्रयत्नातून येत आहे असं मी म्हटलं तर त्यात काही मी अतिशयोक्ती करतोय असं मला वाटत नाही. आपल्या देशामध्ये खूप तंत्रज्ञ आहेत आणि आपल्या देशातल्या शिक्षण पद्धतीमध्ये विशेषतः गणिताचे जे पाढे आपण शिकतो, टेबल्स फॉर दोज हू स्टडी इन इंग्लिश मीडियम, सो many times maybe we forget the importance of by-hearting tables. It is these tables which keep us kind of oriented towards the foundation of our mathematical knowledge and also our approach to mathematics. The fear of mathematics, which is many a times very natural, I think can be driven away if we have a strong base which we can acquire through tables to start with. And many people who have now scaled new heights in their career, especially abroad, and who came from India, when they were asked the question as to what is the secret of your knowledge, what is the secret of your success, they had told that during our school days, we had by-hearted tables, and because of that, we have been able to
show a good performance insofar as mathematics is concerned, and that helped us move higher in our academic career and in our professional career as well. एक कहानी बताते हैं कि नीदरलैंड्स में जो उनकी राजधानी का एयरपोर्ट है एम्स्टरडैम का, वहां पर कभी एक बिजली गुम हो गई थी, और बिजली गुम होने के कारण और कंप्यूटर्स की व्यवस्थाएं चलने की स्थिति में न होने के कारण बाकी सारे एयरलाइंस का जो भी कामकाज था वो समाप्त हो गया, रुक गया। मगर इंडियन एयरलाइंस का कामकाज शुरू रहा, एयर इंडिया का, क्योंकि उन्होंने अपनी पद्धति से हाथ से काम करने की कला को भी अवगत किया था। तो हमारी जो पारंपरिक शिक्षा पद्धति है उसकी ऐसी बहुत सारी विशेषताएं हैं जो आज के इस आधुनिक संगणक या कंप्यूटर के भी हमारे काम में आने वाली है। आणि त्यामुळे आत्ताच्या या अगदी लहान वयामध्ये आपण कम्प्युटरशी मैत्री करून आता सगळेजण कोडिंग असा एक जप करत असतात आणि बरेच जण कोडिंग शिकतात, परंतु त्या कोडिंग मधली जी क्रिएटिव्हिटी आहे ती मला असं वाटतं की यात अधिक महत्वाची आहे. कोडिंग हा कदाचित थोडासा मेकॅनिकल प्रकार वाटेल किंवा असेलही, पण जोपर्यंत त्याला क्रिएटिव्हिटीची जोड आपण देत नाही तोपर्यंत त्या कोडिंगच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकणार नाही. आणि त्यामुळे कोडिंग म्हणजे कम्प्युटर काही बेसिक ज्ञान, इथे स्क्रॅच लँग्वेजचा उल्लेख झाला, त्या प्रकार लँग्वेज आणि आपल्याकडे असलेली सृजनशीलता हा शब्द मराठी आणि माध्यमात न शिकलेल्यांना थोडासा अवघड वाटेल, पण सृजनशीलता म्हणजे युअर प्रॉवेस, क्रिएटिव्हिटी प्रॉवेस, तुमची सृजनाची किंवा नवीन विचार करण्याची शक्ती, क्षमता, ही जी नवीन विचार करण्याची, नवीन काही कलात्मक असं जन्माला घालण्याची जी आपल्याकडे शक्ती असते, प्रत्येकामध्ये असते ती, तिला आपण तंत्रज्ञानाची जोड देऊन एक प्रकारे हा व्हर्च्युअल बाप्पाचा उपक्रम केला आहे असं म्हटलं तर मला असं वाटतं की ते काही चुकीचं होणार नाही. पण हे सगळं करत असताना दोन गोष्टी माझ्या ज्या लक्षात आल्या, माझी खात्री इथे सहभागी झालेल्या सर्व लहान मुलांना, त्यांच्या शिक्षकांना आणि आयोजकांना देखील याचं निश्चित भान आहे की बदलत्या काळामध्ये इकडे तंत्रज्ञानाचा पगडा आपल्या मनावर, आपल्या जीवनावर खूप मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. आणि खरोखरच त्या जाहिरातीचं होतं म्हणून नव्हे, परंतु कर लो दुनिया मुठ्ठी में, तसं आपल्या मुठीमध्ये म्हणजे आपल्या हातामध्ये आज स्मार्टफोन आल्यामुळे सगळी दुनिया आपल्या हातात आल्याचा एक आभास निर्माण झालेला आहे. आणि ती दुनिया हातात आली असल्यामुळे आणि तेवढीच दुनिया आहे असं आपल्याला वाटत असल्यामुळे अनेक विकृती देखील निर्माण झाल्या आहेत. म्हणजे आज लोक घरामध्ये गप्पा मारत नाहीत, परंतु कम्प्युटरवर चॅटिंग करतात किंवा व्हॉट्सअपवरती चॅट करण्यामध्ये धन्यता मानतात. हाही एक विकृत अशा प्रकारचा भाग आहे. किंवा आज अनेकदा लोकांना त्याच्या बाहेर काही जग आहे याची कल्पनाच नसते. एखादा माणूस जर फेसबुकवर नसेल तर तो बहुधा या जगातच नाही असं मानण्याची प्रवृत्ती देखील आज आपल्याला दिसते. एक अमेरिकेतली गोष्ट सांगतात की तिथे 14व्या मजल्यावर राहणाऱ्या एका फॅमिलीमध्ये त्या परिवारातल्या त्याच्या वडिलांनी मुलाला असं सांगितलं, जो कम्प्युटरवरती काही काम करत होता, असाच 6वी-7वीतला मुलगा असेल, की शेजारच्या घरात राहणारे आजोबा, द ग्रँडफादर स्टेइंग नेक्स्ट टू आवर अपार्टमेंट इज नो मोर. त्या मुलाला आधी तर ते काही लक्षातच आलं नाही. मग वडिलांनी पुन्हा सांगितलं की डिड यू अंडरस्टँड, द ग्रँडफादर दॅट स्टेज नेक्स्ट डोअर इज नो मोर. तर त्या मुलाने क्षणभर मान वर करून असं विचारलं, ओ रिअली, हू किल्ड हिम? याचं कारण नैसर्गिक मृत्यू ही गोष्टच त्याला माहिती. त्याला असं वाटलं की मृत्यू हा केवळ गननी मारल्यामुळेच होतो आणि त्यामुळे त्याने एक स्वाभाविक इनोसंट प्रश्न विचारला की हू किल्ड हिम. हे आधुनिक जगाने निर्माण केलेले प्रश्न आहे. आणि त्यामुळे तंत्रज्ञानाचं स्वागत करत असताना देखील तंत्रज्ञानाच्या मुळे उत्पन्न होणाऱ्या प्रश्नांची
आपण ओळख करून न घेणं हे देखील चुकीचं होईल, त्याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. तंत्रज्ञानाचे फायदे खूप आहेत आणि या कोडिंग आणि ॲनिमेशन या सगळ्या प्रकारामध्ये शिकण्याजोगं खूप आहे. म्हणजे शिकण्याजोगं म्हणजे त्या विषयातलं शिकण्याजोगं आहेच, पण त्याचा आपल्या जीवनशैलीवर जो सकारात्मक परिणाम आपण करून घेऊ शकतो त्याकडे देखील आपले लक्ष आपण वेधून घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट अशी जी मला समजते की तंत्रज्ञानाचा विद्यार्थी नाही पण तरी सुद्धा की जे प्रिसिजन म्हणजे नेमकेपणा याची गरज असते. आज तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण हे करून पाहू ते करून पाहू असं चालत नाही. हेही करू तेही करू असं होत नाही. जे काय करायचं, कोणती की दाबायची तेवढीच दाबावी लागते. तर ती कम्प्युटरची की कोणती आहे ती समजणं, ती योग्य वेळी दाबली जाणं आणि त्याच्यातून जो आवश्यक परिणाम आहे तो होणं, यासाठी प्रिसिजन म्हणजे नेमकेपणा नावाचा एक गुण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये, आपल्या बोलण्या चालण्यामध्ये हा प्रतीत होणं आवश्यक असतं. आणखी दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. आज आपण पाहतो की सगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा एवढा पूर आल्यामुळे आपला अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे. लोक साधारण 3-3.5 मिनिटं झाल्यानंतर भावना पोचल्या असं म्हणतात. यापेक्षा फार त्यांना ऐकण्याची सवय राहिलेली नाही. आता या कालखंडामध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करणं म्हणजे आपलं लक्ष एका विशिष्ट मुद्द्यावर केंद्रित करून आपली जी काही आकलनाची क्षमता आहे ती एक प्रकारे फोकस करणं हे फार आवश्यक आहे. आणि या दोन्ही खूप सकारात्मक गोष्टी तंत्रज्ञान आपल्याला शिकवतं, त्याही आपण आत्मसात केल्या पाहिजे, ज्याचा आपल्याला एकूण आपल्या करिअरमध्ये, शिक्षणामध्ये निश्चितपणाने खूप उपयोग होईल. कम्प्युटरच्या अनुषंगाने आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे. मैं जानता हूं कि यहाँ पर विविध भाषा बोलने वाले लोग हैं. देयर आर पीपल हु might be studying in English or in Hindi medium, not just Marathi medium. But I would urge all the children that have participated in this, their parents and their teachers as well, that please pay attention to the mother tongue. Like our mother, we have to take care of our mother tongue as well. Because if we don't take care of our mother, nobody else is going to take care of her. Same is the situation about our mother tongue. And therefore, try to have a good command over your original language, which is mother tongue. You should be befriending with other languages, national languages and international languages as well, beyond doubt. But first, try and understand all the features, all the nuances, the entire beauty of your own mother tongue, which is very, very required, because language is the vehicle of culture. Without understanding language, you will not be able to appreciate your culture. And therefore, this would be my sincere appeal to all the children over here who must have kind of proficiency in technology, especially compliance at the initial level. And maybe your English medium learning might have helped you a lot, which I can understand. But as I said, please don't forget your mother tongue, which essentially is a part of your personal identity. मला असं वाटतं की यापेक्षा अधिक बोलण्याची गरज नाही. आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने आयोजित केला आणि मध्ये इतक्या सगळ्यांबरोबरच मलाही बोलावलं, सहभागी करून घेतलं. सर्व विजेत्यांचं ज्यांची नावं मी आपल्याला सांगणार आहे, अभिनंदन मी आधीच करतो. संयोजकांचे आभार मानतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद विनयजी. त्यामुळं ह्या आत्ताच्या जगामध्ये गतिमान राहिलं पाहिजे, परंतु संतुलन ढासळता कामा नये असं थोडक्यात त्यांनी मांडलं असं मला वाटतं. त्यामुळे गतिमान संतुलन हे आवश्यक आहे असं त्यांच्या या सगळ्या विचारांचं एक सार आहे असं मला वाटतं. त्यामुळं विनयजींना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि पुढच्या टप्प्यामध्ये जाताना विनयजींना मी पहिल्यांदा म्हणलं होतं की त्यांनी बक्षीस घोषित करावी, पण थोडासा विनयजी आम्ही बदल केलाय. तो असा की बक्षिसाची घोषणा जी आहे
की राजीव तेरवाडकर यांनी एक चांगलं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन त्याचं तयार केलंय. त्यामुळे बक्षिसांची घोषणा राजीव करणार आहे. तर मी राजीवला आता विनंती करतो की त्यांनी ह्या स्पर्धेमध्ये जे सगळे बक्षीस विजेते आहेत त्यांच्या नावांची घोषणा करावी आणि सगळ्यांना हेही सांगावं की त्यांना बक्षीस आपण कशा पद्धतीने पोहोचवणार आहोत. या बक्षिसांमध्ये जसे स्पर्धक आहेत तसेच ज्या शाळांमधून अधिकाधिक स्पर्धक आले त्यांच्यासाठीही बक्षीस आहे. राजीव ह्या सगळ्याचा उल्लेख त्याच्या मांडणीमध्ये करेलच. मी राजीवला विनंती करतो की त्यांनी बक्षिसांची घोषणा करावी. थँक्यू सो मच. मी आता प्रेझेंटेशन शेअर करत आहे. आय एम जस्ट शेअरिंग दिस प्रेझेंटेशन. I hope if I speak in English, it will be okay. So I got some private messages that they would prefer either English or Hindi. So I'll be communicating in English. So going forward, I just wanted to start this presentation. I hope you all can see the presentation. Oh, this time. Yes. Okay. So yeah, this is now we are coming to kind of the climax of this virtual Bappa competition, which is our distribution ceremony. Our sincere thanks to Vinay ji. After his like busy schedule, still he managed and gave us his good words. So going forward, I just wanted to first of all thank all the judges. We had around 8 judges who actively participated in evaluating all the projects. Initially, there were like lots of projects and we had to screen those projects and make sure that only selected projects go to each and every judge. So first of all, Yashwant Toro, he is one of the senior most judge. Second one is Amit Abhyankar. Third one is Alankar Jadhav, and then Minal Ranavikar. Next is Sudhindra Haribhat, Vijay Singh Bhosle, Anant Kumar Guzar, Monica Bhojkar. So these 8 were working really hard to make sure that each and every project gets evaluated properly and nicely. So thank you so much, first of all, to all the judges. Sincere thanks to them. Going to the next slide. Okay, so we are here for the under 13. So just guess the first prize goes to Prasanna Vivekananda Chavan. So congratulations to Prasanna. Second prize goes to Akhilesh Keshav Ahire. Third prize goes to Chanchal Santosh Pandey. Okay, now we have got 2 consolation prizes. Believe me, it was so difficult to get to these prizes, like because most of them were like really good. So finding the best or the top was quite a challenging task for everyone. So the consolation prizes for this, first one is Prapti Jagdish Bagde. Second one is Shravani Kiran Yevle. Now let's move on to the next age group. It's 13 to 18 years. And the first prize goes to Arohi Devendra Belan. The second prize goes to Aryan Devdas Bhosle. Third prize goes to Manasi Vivek Gore. Sorry, Manasvi Vivek Gore. And the consolation prize goes to Ovi Avinash Kulkarni. Next one is Tanishk Santosh Kakade. So congratulations to all the winners in this age group 13 to 18. Let's move on to team event. The first prize for the team, I'm sure
most of them, I think I've seen some of the teams already looking forward or waiting, eagerly waiting for the prizes. So the first prize goes to Govind Madhav, Gautam Madhav, Athansh Swapnil Gaude, Divij Pant. It's a 4-member team and they have secured the first prize. The second prize goes to Kavya Sheetal Bachao, Pallavi Rahul Warkhede, Riddhi Manoj Chaudhary, Sanvi Jitendra Suravse. So this is the second prize. This is like 4-member team. So thanks a lot, or congratulations first of all to this second team. Okay, second prize. Okay, let's go to the third prize. Third prize goes to Arnav Kedar Khadkatkar, Arjun Kedar Khadkatkar. Okay, third prize. And then let's move on to the next one. This is school with maximum entries. So right now you can see there's almost 130 students that are sitting in one of the school. It's a school with Sainiki residency school, especially for the Sainiki training. And the award goes to Sainiki Pattern Nivasi School from Kurundwad. We had 120 students participating in various categories. Predominantly, I think it was 13 to 18 and group activities. So we had 120 students participated from this school. So congratulations to Sainiki Pattern Nivasi School. They are the winners. Now, before we get to the next one, I just wanted to let you all know that the prizes, the first prize for all the activities is 5,000 rupees. The second prize is 3,000 rupees. And the third prize is 2,000 rupees. The consolation prize is 500 rupees. Now, all the prize distributions, all the money that will be transferred to the account either by GPay or PhonePe or direct internet transfer. So obviously we will be communicating and connecting to all the winners so that they can give their bank account details or the PhonePe or Google Pay number where we can do the money transfer. Now about the school gets 2,500 rupees as the prize, and at the same time they get few books which are related to the programming, especially Scratch programming, and those books will be gifted to the school for their library. So now coming to the last section, what's the next competition? Because there's quite a lot of students, they wanted to know what is the next task that we have. Now, we all know that there's so many unsung heroes in Bharat. I say Bharat, the reason being India became after independence. So we have to talk about all the freedom fighters when it was Bharat or when it was called Hindustan. So it was all the unsung heroes that we will be celebrating, and the function will happen on 26th of January, obviously next year. But the entries, we will start accepting the entries from 1st of November. So all the students, whoever is interested in participating in this Unsung Heroes of Bharat, they can visit our website or Facebook, obviously for more details, and then they can start taking the participation, registering themselves from 1st of November. Okay, so that's it, especially about the next competition. So
let's look forward to the competition. Now, last but not the least, again, congratulations to all the winners from Virtual Bappa team. Thank you so much. धन्यवाद धन्यवाद राजीव. त्यामुळं या स्पर्धेमध्ये ज्यांनी यश मिळवलं आणि ज्यांना बक्षीस नाही मिळालं पण ज्यांनी प्रयत्न केला त्या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो. आपण ह्या कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आहोत, ते म्हणजे आभार प्रदर्शन. ही स्पर्धा आयोजित करण्यामध्ये आणि यशस्वी करण्यात आम्हाला अनेकांचं सहाय्य लाभलं. त्यामध्ये आमचे दोन्ही प्रायोजक आयवर्क टेकचे संजीव देव आणि त्यांचे सहकारी, तसेच लीड 9चे अर्जित मलिक त्यांचे सहकारी, त्याचबरोबर अनेक शाळा ज्यामध्ये कुरुंदवाड येथील सैनिक शाळा ज्यांना अधिकाधिक स्पर्धक पाठवल्याचं बक्षीसही आता मिळालं, त्याचबरोबर पुण्याची बाल शिक्षण संस्था, नाशिक येथील पुरुषोत्तम इंग्लिश शाळा, केएलई स्कूल, मिलेनियम स्कूल, विजे स्कूल नाशिक, BN सारडा विद्यालय सिन्नर, अशा असंख्य शाळा ज्यांचा मी खरं म्हणजे इथं सगळ्यांचा उल्लेखही करू शकत नाही. या सर्वांचे आम्ही आभार मानतो. याशिवाय रोटरी क्लब धारवाडचे करण दोड्डावर, गीता परिवारच्या सपना लड्डा, बाल गोकुलमच्या धनश्री कुलकर्णी आणि याशिवाय अनेकांनी ज्यांचा मी उल्लेख करायचा एखाद्याला विसरलो असेल, त्यांनी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आम्हाला मदत केली, त्या सर्वांचे मी आभार मानतो. आजचा हा कार्यक्रम आणि घोषित झालेली बक्षिसं ही सर्वच माहिती आमची जी वेबसाईट आहे www.virtualbappa.in या वेबसाईटवर आपण केव्हाही पाहू शकता. आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी वेळ काढला. विनयजींनी आपल्या व्यस्त कार्यक्रमांमधून वेळ दिला, त्याबद्दल त्यांचेही विशेष आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम, बक्षीस समारंभाचा कार्यक्रम इथे समाप्त झाला असं घोषित करतो. धन्यवाद. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. मोरया. मोरया.